नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. बदलापूर आणि अंबरनाथच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कार्मेल ते वडवली दरम्यान प्रस्तावित आरोबी अर्थात रोड ओव्हर ब्रिजसाठी तब्बल 81,45,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या महत्त्वाकांक्षा प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व्हिस रोडचे काम सुरू झाले आहे. ब्रिजचे काम पूर्ण होण्यापूर्वी मुख्य वाहतूक वळवताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्व्हिस रोडची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान ब्रिजच्या फाउंडेशनसाठी लागणाऱ्या पायलिंगच्या कामालाही आता सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असल्याचे अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी सांगितले. ह्या पूर्ण प्रोजेक्टसाठी 81.45 करोड रुपये एवढा निधी सँक्शन झालेला आहे आणि एक सर्व्हिस रोडचं काम सुरू झाले आहे. या सर्व्हिस रोडचं काम सुरू झाल्यामुळे जे मेन ट्रॅफिक ज्याला आपल्याला डायव्हर्ट करायची आहे, ही ब्रिज पूर्ण चालू होण्याच्या आधी ट्रॅफिक कोंडी होऊ नये त्यासाठी सर्व्हिस रोडचं काम सुरू केलेलं आहे. आणि जसं पायलिंग मशीन बघताय आपण, पुढच्या 8 ते 10 दिवसामध्येच पायलिंग ने आपलं फाउंडेशन जे लागणार आहे आपल्याला, त्या फाउंडेशनचं काम सुरू होणार आहे. आणि आमच्या सगळ्यांकडूनच देशाचे, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आमच्या अंबरनाथचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आपल्या मुरबाडचे आमदार साहेब किसनजी कथोरे, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, प्रयत्नाने हे काम चांगल्या रीतीने सुरू झालेलं आहे. आणि लवकरात लवकर आम्ही दोघी सुद्धा आणि आमची पूर्ण टीम ह्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर अंबरनाथ आणि बदलापूरच्या नागरिकांच्या सेवेसाठी हा ब्रिज कसा उपलब्ध होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर काही नगरपालिकेच्या सुद्धा परमिशन्स मला वाटतं त्यांना लागणार आहेत काही टेक्निकलसाठी, तर त्या सुद्धा आम्ही आमच्या परीने लवकरात लवकर देऊ. हा ब्रिज कसा होईल त्याचा प्रयत्न करू. अराउंड कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो? 3 वर्षाचा कालावधी, त्याच्यामुळे एक्सपेक्टेड डेट आम्हाला मार्च 2029 हे दिलेलं आहे. त्यामुळे त्या कालावधीत पूर्ण होईल याची आम्ही अपेक्षा करतो. म्हणजेच 81.45 कोटीच्या निधीतून आकाराला येणारा हा प्रस्तावित आरोबी अंबरनाथ आणि बदलापूरच्या नागरिकांसाठी वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.